नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. तर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे नवा दिवस नवी सुरुवात. तर हे पावसाचे सुंदर अशी दृश्य पाहत असताना तर हा व्हिडिओ आहे संडे. तर दुपारी आहे, हा वेळ अगदी म्हणजे 3 वाजताची आहे पहा. तर एक तर रविवारची सुट्टी असल्यामुळं काय होतं आमचं, एकतर लेट उठणं, त्यानंतर मग बाकीचे कामं असतात, की जे काय असेल नाश्ता वगैरे, जेवण वगैरे केल्यानंतर आम्ही बाहेर पडतो. त्या दिवशीच घरातली थोडी क्लिनिंग असते आणि थोडं निवांतपणा असतो आम्हाला, की हे घरी असतात. मग माझंही थोडंसं निवांत होतं, कारण रोजच्या आमच्या पाठीमागे फार घाई राहते. तर त्यामुळे आम्ही असं विचार केला, की चला आता जाऊया कुठेतरी म्हणून. तर थोडी माहिती घेतली इंटरनेटवरून, जवळचा स्पॉट चांगला. मग हा पॉईंट दिसला, पाटणमधील सडा वाघापूर म्हणून आहे. चाफळमधून 15 किलोमीटरवर ते आहे आणि तिथे उलटा धबधबा पाहण्यासाठी आम्ही निघालो. आणि निघायच्या वेळेसच ऊन पडलं होतं थोडंसं आमच्या बाजूला, म्हणजे जे घराच्या बाजूला. तर म्हटलं अरे बापरे, आपण तर पावसात फिरण्यासाठी निघालोय खास, कारण जसं पाऊस लागला तसं माझं एक इच्छा होती. हे मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्ही पाहिलेलं आहे. आणि निघालो. तर अगदी वर्दळ कमी होती, पुढे गेल्यावर गर्दी होतीच नक्कीच तिथे, पोलीस बंदोबस्त वगैरे, आणि खूप पॉईंटला त्या गर्दी राहते, कारण भरपूर लोकं तिथे फिरण्यासाठी येतात आणि फेमस आहे. तर पुढे आम्ही गेलो तर पहा, रोड वगैरे अगदी चांगले होते. घाट मोठा आहे. जाणाऱ्यांनी फक्त सुट्टे पैसे घेऊन जावेत. त्यानंतर मोबाईलला कवर वगैरे, कारण मुसळधार पाऊस होता. आणि दुःख एवढं होतं, की थोडंसं म्हणजे लवकर जायचं असं ठरवलं असतं तरी बरं झालं असतं. पण असं झालंच नाही, कारण का आमच्या कारणाने आम्हाला वेळ होत गेला, तो तर विषय झालाच आहे. पण लवकर जाऊनही उपयोग झाला नसता, कारण म्हणतात की तिथे कंटिन्यू धुकं राहतं. 12 वाजल्यापासून धुकं पडलेलं असतं आणि खरंच काहीच दिसत नव्हतं. एरवी गेलं तर ॲटलीस्ट तर थोडंसं काहीतरी पाहायला मिळेल, खाली दरी वगैरे. पण तुम्ही आता पाहतानाच पुढे काही शूटिंग वगैरे फारसं घेता आलं नाही. नॉर्मल कव्हरमध्ये फोन होता, तर त्यातून थोडंसं काही घेतलेलं आहे आणि बस. बाकी काही शूटिंग जास्त आम्ही घेतलेलं नाही आहे. कारण ते काहीच करू शकत नव्हतं, कारण जे उलटा धबधबा होता त्याचं पाणी प्रचंड प्रमाणात रिटर्न होतंच म्हणा. पण दिसत तर काहीच नव्हतं खाली, पूर्ण धुकं वगैरे होतं. आणि जवळचे पण लोकं, नंतर असं झालं होतं की गाडी लावून कुठे आलोय, वा रिटर्न कसं जायचं, हे पण म्हणजे आम्ही थोडा अंदाज घेतच आलो, कारण पूर्ण धुकं होतं. अशी तिथली सिच्युएशन होती. पण मजा आली आणि पावसात भिजलो प्रचंड प्रमाणात. तर छानच होतं. एकदम शुद्ध हवा आहे. नॅचरल जे आपण म्हणतो ना, तर खरंच खूप सुंदर आहे. आणि ज्याला निसर्गाची आवड आहे किंवा नॅचरल जे काही जगण्याचं वाटतं ना, तोच माणूस हे निसर्ग सौंदर्य पाहू शकतो. माझ्यासाठी हा पॉइंट तर नवीनच होता. पहा, आजूबाजूला पूर्ण असं तळं साचलेलं आहे जवळपास, आणि अरुंद रस्ता आहे, त्यामुळे थोडंसं जपून जावं लागतं. दिवसाही अगदी 2 वाजताही तिथे गाड्याचे लाईट वगैरे चालू असून जावं लागतं. जसं की लोणावळ्यामध्ये आहे पहा. लोणावळ्याला जेव्हा आम्ही जायचो ना, त्यावेळी देखील तिथे अशाच प्रकारे धुकं असायचं. आणि छान आहे, म्हणजे ज्यावेळी आपण असं निसर्गाच्या सानिध्यात जातो ते बेस्टच राहतं कोणती गोष्ट. आणि पहा आता निघालोच आहोत. पण मुसळधार, आम्ही असं नाही, म्हणजे खरं सांगायचं ना, तर जसं आम्ही आतमध्ये गेलोय, आम्हीच घाट लागला. मुसळधार पाऊस होता, मुसळधार, आणि फार छान वाटत होतं. रेनकोट वगैरे सोबत घेऊन गेलो होतो, मोबाईलचे कव्हर होते. हां, पण तिथे खाण्याचं कसं आहे, की भजी, चहा वगैरे ऑल सगळं मिळतं. मक्याची कणसं वगैरे असतात विकायला. पण आम्ही काहीच खाल्लं नाही. ऑलरेडी मी त्या दिवशी नाश्त्याला बनवली होती पावभाजी, आणि असं मस्त ताव मारलेला होता. घरची पावभाजी ती बेस्टच राहते, कारण विकतचे खाण्यापेक्षा आणि मला तर खरंच काय असेल ते विकतची पावभाजी मला आवडतच नाही. जे मी स्वतः बनवते ती छान केलेली असते, तर मग आवडते मला घरची म्हणजे. तर आता व्हिडिओ एडिटिंग करताना थोडे व्हिडिओज पुढे मागे झालेले आहेत यामध्ये. तर हा जो व्हिडिओ होता तो स्टार्टचा होता, पण पहिले व्हिडिओ जे होते ते अगदी आम्ही वर गेल्यानंतरचे होते. तर हे चाफळच्या घाटामधले
व्हिडिओ आहेत, जो चाफळला जाणार रस्ता आहे तिथे. तर अशा पद्धतीने गेलेलो होतो. कराडमधून अगदी जवळ आहे. जाण्यासाठी 2-3 मार्ग आहेत. कारण तुम्ही पाटणला जाऊ शकता. पाटणमधून वर घाटातून निघू शकता, सडावाघापूर म्हणून. तर येताना जेवणाची सोय तुम्हाला पाटणमध्येच होईल, कारण अदर कोणते. त्यानंतर एक आहे विहे मार्गे, त्याच्या पुढे एक कोणतं गाव आहे बरं ते, असं एक फाटा आहे, तिथून जो उमरजला रस्ता जातो तिथून देखील तुम्ही चाफळला निघू शकता. तर तिथून एक आहे, आणि डिरेक्टली हायवेने तुम्ही उमरज चाफळ तर असंही जाऊ शकता. तर तुम्हाला टोल जर वाचवायचा असेल तर तुम्ही उमरज मार्गे नाही जायचं, म्हणजे बऱ्यापैकी तिकडे टोल तासवडे वगैरे जे कराडचे लोक असतील त्यांनी. आणि नाही, इकडे पण आहे आपल्या वेहातून वर गेलं की उमरजच्या मार्गे सोडं आहे. तर या ठिकाणी आम्ही पॉईंटला पोहोचलो आहोत. आता हे पहा किती अंधार दिसतोय, बल्कि इथे आम्ही 4 वाजता होतो. आणि हे पहा मक्याचे कणसाचे हे लागलेले आपले टेम्पो वगैरे तिथेच भाजून देत होते. प्लस थोडंसं रोडनी असं चहावाले फिरत होते, चहा वगैरे घ्यायचा का म्हणून, असं देखील होतं. आणि कसं आहे ना की आपण ठीक आहे, आम्ही रेनकोट वगैरे सोबत घेऊन गेलेलो होतो, किंवा बदलण्यासाठी कपडे, किंवा कोणी असं नाही आहे. त्यामध्ये मुलं अशी येतात की भिजण्यासाठी येतात, किंवा हे एखाद्याला थंडी नाही सहन झाली तर तिथे असं काहीतरी गरम गरम हवंच आहे, जशी मक्याचे कणस असतील, चहा असेल, दुसरंही काय कांदा भजी वगैरे एवढंच काय होतं. पण तुफान गर्दी होती, कारण पूर्ण अशी मजाक घेत होते, तर गारठतच होते सगळे. अशा पद्धतीने दरीमध्ये काही दिसत नाही. फोटो घेऊ का? तर पहा, आता आम्ही निघालो आहोत घरी रिटर्न. आणि आम्ही बऱ्यापैकी 1.5 तास तर नक्की असेल आम्ही तिथे. नंतर म्हटलं चला, कारण खूप मोठा घाट आहे आणि अंधार पडायच्या अगोदर आपण घाट उतरणं गरजेचं आहे. कारण तिथे एवढा अंधार दिसायला लागला होता की 5 वाजताच अंधार दिसायला लागला होता. म्हटलं नाही, आणि समोर काहीच नव्हतं ना दिसत, त्यामुळं असं झालं होतं की चला आता घरी. आणि खूप अशी छान थंडी वाटत होती, मस्त वाटत होतं. रेनकोट नेल्यामुळं फारसं आम्ही भिजलो नाही. तर ठीक आहे म्हटलं, तसंच रेनकोट घालू म्हटलं. पहिलं खाली उतरल्यानंतर निवांत आम्ही ते रेनकोट काढले, आणि तसंच गाडीत अगदी पाणी पाणी झालं होतं, खूप ओलं झाले होते शूज वगैरे हे ते. माझे ह्यांनी शूज घातले होते ते कापडी होते, पण माझे होते ते पावसाळी शूज होते, त्यातून पाणी निघून जातं, पण तरी थोडंफार ते होतंच. कारण किती पाणी निघून जाणार, कारण कंटिन्यू पाऊस होता ना. तर ठीक आहे. तर अशा प्रकारे आम्ही घेतलेली आहे पावसाची मजा. आणि तुम्हाला जर या गोष्टीचा आनंद घ्यायचा असेल तर नक्कीच पाटणमधील सडावाघापूर म्हणून एक उलटा धबधबा म्हणून जरी तुम्ही इंटरनेटला किंवा आपण म्हणतो ना यूट्यूबला वगैरे सर्च केलं तर तुम्हाला भरपूर माहिती मिळून जाईल.